इधर आ जा। आणि पहिली सर्वप्रथम गोष्ट म्हणजे एफडीआयचं हे ते आहे एफडीआय, तर त्यांनी त्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं मी लक्ष बघितलंय. जे मोठे मोठे हॉटेल असतील, मोठे मोठे फॅक्टरी असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना एक फक्त ना ती कमाईचं साधन बनवलेलं आहे. फक्त त्यांना माणसाची कदर नाही, कुठल्या गरीबाच्या दुकानाची कदर नाही. त्याच्यामुळे गरिबांचा जीव जाईल ते नाही पाहिजे. त्यांचे खिचे भरण्यासाठी ते डिपार्टमेंट बनलेलं आहे असं मला वाटायला लागलं. कारण का त्यांच्यामुळे सगळं झालंय. कारण का ते कुठे जात नाही. बघाल का तर तुम्ही बघा ना, कधी कधी मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये इकडे का नाही येत, जिकडे खरोखर गरज आहे तर तिकडे येत नाही. वारंवार तक्रार करून सुद्धा येत नाही, पण फक्त तिकडे जातात. पण एक आहे, ज्यांनी हे केलंय, जे कृत्य त्यांनी केलंय त्याच्यावर ऍक्शन तर होईलच. आज मी पण डीसीपी साहेबांशी पण चर्चा केली. जे झालंय आता ती एक साधी केस म्हणजे त्याची नोंदवलेली आहे, पण त्याचा रिपोर्ट आता जसा येईल तर ती केस वाढेल आणि त्यांना जास्तीत जास्त कशी सजा लागेल का त्यांना परत असं कोण भिवंडी दुसरा करायला नाही पाहिजे अशा हिशोबाने ती करायचा प्रयत्न केला. आता जवळजवळ 107 लोक ऍडमिट आहेत. बाहेर किती आहेत अजून त्याचा हे तपास चालू आहे. असं मला माहिती मिळाली आहे की तो हजारो लोक रोज खात आहेत तिथे. तर आज ही जी घटना घडली फार दुर्भाग्य घटना आहे. आपण पैसे कमवण्यासाठी काहीही करू शकतो असा दिसून आला. लोक पैसे कमवत आहेत. अरे एवढे हजारो लोक तुझ्याकडे गिरायक आहेत तर फूडवर लक्ष तुमचं ठेवणं गरजेचं आहे. आज ह्या लोक ठीक आहे, आज ईश्वर कृपाने हे वाचले गेलेत. आज जर ते मेले असते तर काय झालं असतं. या संदर्भात मी नक्कीच सांगू इच्छितो की भिवंडीकरांना की आपल्या ह्या फूडचं जो पॉयझन लोकांना झालेलं आहे हे सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेलच. पण मी लोकांना एवढंच आव्हान देतोय की बाहेरचा फूड जो आहे शक्यतो तुम्ही खाऊ नका. जर परवाना संपलेला असेल तर नक्कीच त्याच्या हॉटेलवर खूप मोठी कारवाई होईल. आणि मी भिवंडी आपल्या माध्यमातून भिवंडी शहराला एक प्रत्येक व्यापाऱ्याला एक मेसेज देतोय का परवाना तुम्ही घ्या, नाहीतर तुमचे दुकानं सील केली जाईल. याच्या पुढे बिगर परवान्याचं दुकान एकही या शहरामध्ये मी चालू देणार नाही.